नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची भक्ती का करावी, श्री गजानन महाराजांच्या भक्तीची कास का धरावी, महाराजांची नियमितपणे भक्ती का करावी, श्री गजानन विजय ग्रंथाचा आपण आश्रय का घ्यावा. आजचा हा अनुभव ऐकल्याच्या नंतर तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे की नाम घेता गजाननाचे अशुभाचे नशीब वार्ता. खरंच गजानन महाराजांचं आपण नाव घेतो त्यावेळी अशुभ सगळं काही संपून सगळं शुभ गोष्टीला सुरुवात होते. तर आजचा हा अनुभव विना धाबनकर यांचा आहे. आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे महाराजांच्या भक्तीमध्ये अजून जास्त पुष्टी व्हायला सुरुवात होईल आणि महाराज आपल्या भक्तांना कसं सांभाळतात, कसं तारतात या गोष्टींवरती अजून जास्त विश्वास बसेल. आणि तुमचे काही श्री गजानन महाराजांचे विषय अनुभव असतील आणि तुम्हाला ते शेअर करायचे असतील तर नक्कीच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही तुमचे अनुभव जगासोबत शेअर करू शकता. शेअर यासाठी करायचे आहेत की आपले अनुभव ऐकून अजून कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि यासारखं दुसरं पुण्य काहीच नाही. तर आजचा जो अनुभव आहे मी तुम्हाला जशाच तसा वाचून दाखवत आहे. जय गजानन. मी विना धामणकर. माझं वय 84च्या घरात आहे, अर्थात जवळपास आयुष्य जगून झालं आहे असं म्हणता येईल. माझे मिस्टर पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते. बदलीची नोकरी, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणं झालं. पण या वेगवेगळ्या ठिकाणी मला एक सोबत मात्र होती, माझ्या गजानन बाबांची. खरं सांगायचं तर गजानन महाराजांमुळे जीवन सुसह्य झालं. तसं पाहता मी एक सर्वसामान्य गृहिणी. गजानन महाराजांविषयी खूप अनुभव आलेत हे खरं आहे. तुमच्यापर्यंत माझे अनुभव पोहोचतील असं वाटलंही नव्हतं. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते. गजानन महाराजांची भक्ती करा, नित्य कास धरा, त्यासाठी गजानन विजय ग्रंथाचा आश्रय घ्या, मग महाराज तुमचा हात सोडत नाही. मी 17 वर्षापासून पारायण करीत आहे. नाम गजाननाचे घेता अशुभाचे नसे वार्ता याचा अनुभव सांगते. आमची आई माझ्या लहानपणीच देवाघरी गेली, त्यामुळे आमची मोठी बहीण लीला अक्का हेच आमचं हक्काचं माहेरघर. यवतमाळ जिल्ह्यात पारवा या गावी मी गेले होते. अक्काच्या घराला मागे मोठी मातीची उंच भिंत होती. ती चांगलीच जाडजूड भिंत होती. अक्का अंगणात उभी होती भिंतीजवळ. मी देवघरात गजानन विजयचं पारायण करत होते. अध्याय वाचन होत होतं. विजय दर्शन झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. इतक्यात अचानक ताईचा किंचाळण्याचा आवाज आला, सोबतच काही कोसळ्याचा आवाज. एवढी मोठी उंच भिंत क्षणात आडवी झाली होती. ताईला आतून प्रेरणा मिळून ती 4 पावलं मागे सरकली, अन्यथा ताई सरळ भिंतीखाली येणार होती. सर्वच दृश्य भयावह होतं. आजूबाजूचे लोक जमा झाले. जो तो बोलू लागला, गजानन विजय ग्रंथाचं पारायण चालू आहे, त्यामुळेच लीला अक्काच्या संरक्षणाची जबाबदारी महाराजांनी स्वीकारून गंडांतर टाळलं. त्यानंतर एक अनुभव. तेव्हा मिस्टर PI होते. ब्रह्मपुरीला बदली झाली होती. छान मोठं क्वार्टर होतं. माझं गजानन विजयचं पारायण नित्य नेहमी सुरू होतं. काय नेमकं कारण झालं कळलं नाही, पण माझी तब्येत हळूहळू बिघडत गेली आणि पुढे ती ढासळत जाऊन चांगलीच बिघडली. 3-4 डॉक्टर असूनही रोगाचं निदान होत नव्हतं. मी सिरियस झाले, जवळपास बेशुद्ध अवस्थेत पोहोचले. भ्रम झाल्यासारखी माझी बडबड सुरू झाली. ती पहा, ती 4 माणसं मला न्यायला आली आहेत असं काहीसं माझ्या तोंडून निघू लागलं. घरातील वातावरण गंभीर झालं. एक नातेवाईक भेटण्यास येऊन जाऊ लागला. हे प्रकरण गंभीर आहे, यांना नागपूरला हलवायला हवं असं डॉक्टर सह सर्वांचंच मत झालं. एकच धावपळ सुरू झाली. केस हाताबाहेर गेली आहे हे समजून सर्वच हतबल झालेत. इतक्यात एक पूर्णपणे अनोळखी गृहस्थ झपाझप चालत घरात आलेत. त्यांनी मला पाहिलं आणि उपस्थित सर्वांनाच उद्देशून बोलले, शेजारीच खेड्यातील एक माणूस आहे, त्याचं औषध हमखास लागू पडेल, त्याला आणून दाखवा, एवढंच करा. माणसाचा ठाव ठिकाणा देऊन घाईने निघून गेलेत. मी तर त्यांना पाहू शकले नाही, कारण मी त्या अवस्थेत नव्हते. पण उपस्थितांना त्यांच्यात गजानन महाराजांचा भास झाला. ताबडतोब एक शिपाई तिकडे पाठवण्यात येऊन ते डॉक्टर घरी येऊन पोहोचलीत. कुठली तरी पावडर दुधातून मला देण्यात आली. 5-6 पुड्या पोटात गेल्यात अन मी पूर्णपणे शुद्धीवर आले आणि महाराजांच्या कृपेने लवकर तंदुरुस्त झाले आणि पुन्हा एकदा गजानन विजय ग्रंथाचं पारायण नियमितपणे करू लागले. असाच एक विलक्षण अनुभव आम्ही चंद्रपूरला असताना महाराजांनी दिला. साहेबांचं तेव्हा चंद्रपूरला पोस्टिंग झालं होतं. आम्हाला क्वार्टर मिळायला वेळ होता, म्हणून आम्ही काही दिवसासाठी शुक्ल यांच्या बिल्डिंगमध्ये 3 खोल्यांचं घर किरायाने घेतलं होतं. तेव्हा घरी स्टोव्हवर स्वयंपाक होत असे. स्टोव्ह पेटण्यासाठी रॉकेलमध्ये बुडवून काकडा लावत असत. एक लहान डब्यात सुईसाठी रॉकेल काढून ठेवलं होतं. एकदा माझी मुलगी सुवर्णा, तेव्हा जेमतेम 2 वर्षाची असेल, मी काही कामात व्यस्त होते. सुवर्णा खेळता खेळता नजर चुकीने त्या डब्यापर्यंत पोहोचली आणि तिने चक्क तो डब्बा तोंडाला लावला. डब्यात फार रॉकेल नसावं, पण होते ते रॉकेलच. माझं लक्ष गेलं, तो डब्बा बाजूला पडलेला. सुवर्णा बाजूला निश्चित पडलेली. तिने डोळे फिरवले होते. साहेब घरी नव्हते. शेजारी मदतीला धावल्या. तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी कसंबसं औषध जिभेवर सोडलं. म्हणाले, हिला स्वच्छ होऊन सगळं बाहेर निघून जाईल, काळजी करू नका, आणि त्यांनी आम्हाला घरी पाठवून दिलं. संकटात देव आठवतो ते खरं आहे, पण त्या दिवशी प्रामाणिकपणे सांगते घाबरून गेले होते, त्यामुळे मला सुचलं नाही. शेजारच्या सुधाताईंनी सुचवलं. म्हणाल्या, विनाताई, अहो तुम्ही महाराजांना साथ घाला, त्यांचा अंगारा लावा, त्यांचा धावा करा. आम्ही अक्षरशः सगळ्या सोबतरी बसलो. गळ्यापासून
खरं तर ओठापासून पोटालाही अंगारा लावला आणि एकत्रित गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो. शपथ सांगते 10 मिनिटांनी सुवर्णाची हालचाल सुरू झाली. तिने डोळे उघडले आणि नेमकी सुधा ताईंनाच ती बोलली, सुधा काकू मला खेळणी द्या न खेळायला. ते ऐकून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी तिला प्रेमातिकाने उचलून घेतलं, छातीशी कवटाळलं आणि पटापट तिच्या कपाळाची मुठी घेऊ लागले. आलेला हुदका दाबण्याचा प्रयत्नात ओठावर आलेले शब्द माझेच मला ऐकू आले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. असा होता विना धामणकर यांचा अनुभव आणि त्यांचं वय हे 84 वर्षाच्या पुढे आहे आणि त्या 17व्या वर्षापासून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतात. महाराजांचा जो व्यक्ती श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करेल त्या व्यक्तीचा सगळं काही भार श्री गजानन महाराजांवरती असतो. आपण असे अनेक अनुभव ऐकतो, अनेक अनुभव आपण बघतो की महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतात. जो भक्त महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो त्या प्रत्येक भक्ताच्या संकटामध्ये महाराज धावून जातात. त्या भक्ताच्याच नव्हे तर त्या घरातल्या भक्ताच्या सर्व कुटुंबाच्या संकटामध्ये श्री गजानन महाराज धावून जातात. याचे आपल्याला वेळोवेळी प्रत्यय आलेले आहेत, वेळोवेळी आपल्याला दाखले मिळालेले आहेत. त्यामुळे आपण फक्त स्वस्थ बसण्यात अर्थ नाही, आपण हे जे काही ऐकत असतो, आपल्या समोर जे काही अनुभव येतात, ही सगळी काही महाराजांचीच कृपा असते. महाराजांची कृपा यासाठी असते की आपण ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं. आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं जास्तीत जास्त नित्य नियमाने पारायण करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठीच हे सगळे अनुभव आपल्या समोर येत असतात, हे सगळे अनुभव आपण ऐकत असतो. ही एक महाराजांचीच लीला असते, महाराजांचंच नियोजन असते. त्यामुळे तुम्ही जर का श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्य नियमाने पारायण करत नसाल तर माझी एक विनंती आहे की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे नित्य नियमाने करायला सुरुवात करा. महाराजांचं नामस्मरण नित्य नियमाने करायला सुरुवात करा. आपण दिवसभर कितीतरी वेळ असाच वाया घालतो, आपल्या लक्षात देखील येत नाही. 1 तास असेल, अर्धा तास असेल, श्री गजानन विजय ग्रंथाचं एक अध्याय वाचण्यासाठी फक्त आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. परंतु आपण तेवढा वेळ त्याला द्यायला हवा, आपण महाराजांच्या भक्तीला तेवढा वेळ द्यायला हवा. जर का आपण एवढा वेळ एक दिवसातला अर्धा तास तरी सुद्धा महाराज आपले जे काही प्रारब्ध आहेत ते बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. महाराजांमध्ये तेवढी ताकद आहे की आपले संपूर्ण प्रारब्ध महाराज बदलून टाकतील, आपला संपूर्ण जीवन नशीब महाराज बदलून टाकतील. त्यामुळे महाराजांची सेवा ही नित्य नियमाने करा आणि खरंच खूप सुंदर छान अनुभव होता आजचा. असेच अनुभव तुम्हाला देखील आले असतील तर नक्कीच तुम्ही जगाच्या सोबत शेअर करू शकता. असेच अनुभव तुम्हाला देखील श्री गजानन महाराजांविषयी आले असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांसोबत ते शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील प्रेरणा मिळेल आणि ते देखील श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.